परीस स्पर्श कथा आणि काव्यांचा. नमस्कार मित्रांनो, परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, नुकतंच गणपती उत्सव संपलेला आहे. 10-12 दिवस झालेले आहेत आणि सर्वीकडे आता लगबग सुरू आहे, ती म्हणजे नवरात्रोत्सवाची. मित्रांनो, आपली भारतभूमी म्हणजे सणांची भूमी, भारतभूमी म्हणजे संतांची भूमी आणि भारतभूमी म्हणजे देवदेवतांची भूमी. आणि हा आपल्या भारतभूमीचा जो जनसंगार आहे तो आपल्या देवांच्या भक्तीला वेढा आणि देवांच्या भक्तीचा वेढा. तर मित्रांनो, आपल्या भारतभूमी जसं मी म्हटलं की सणांची भूमी, देवांची भूमी, संतांची भूमी. तर दर महिन्याला किंवा 1-1.5 महिन्याच्या अंतरावरती खूप वेगवेगळ्या देवदेवतांचे सण येतात आणि देवदेवतांच्या भक्तीचा भुकेला असलेला आपल्या हा भारतीय नागरिक किंवा भारतीय जनता, ही जनता आपण कुठल्याही परिस्थितीत असो तन मन धन देवांची भक्ती, देवांचा उत्सव साजरा करतात. ते कशासाठी माहितीये? कारण त्या उत्सव साजरा करण्याच्या माध्यमातून त्यांना मिळते ऊर्जा. तो उत्सव साजरा करण्याच्या माध्यमातून त्यांना मिळतो आत्मविश्वास. आणि जसा त्याचा विज्ञानावरती विश्वास आहे भारतीय नागरिकाचा, तसं भारतीय नागरिकांचा विश्वास आहे देवदेवतांवर आणि देवदेवतांच्या पूजा अर्चनांवरती, उपवासावर. बघा ना, आज आपण प्रगत देशात राहतो तरी सुद्धा नवरात्रीच्या काळात आपण पाहतो भरपूर भगिनी आपली ज्यावेळेस कामाला जातात त्यावेळेस हल्ली 10-15 वर्षापासून नवरात्रीच्या 9 दिवसाचे वेगवेगळे रंग असतात. देवी मातेला वेगवेगळ्या रंगांचे आभूषण, वेगवेगळ्या रंगाची साडी नेसवली जाते आणि त्याच रंगाचे पोशाख किंवा साडी किंवा पंजाबी ड्रेस परिधान करून आपल्या भारतीय नारी म्हणजे आपल्या ताईमाई अक्का प्रवास करतात, कामाला जातात, शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात. तर आणि काही भक्त आपले अनवाणी पण राहतात. म्हणजे काय की देवदेवतांचे उपवास करण्यामागे काहीतरी अर्थ लपलेला आहे आणि तोच अर्थ मला या आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा आहे की आज आपण बऱ्याच देवदेवतांचे उपवास करतो. संकष्टी आहे, अंगारकी आहे, नवरात्रीचे उपवास आहे, मार्गशीर्ष महिन्यातले उपवास आहे. तर हे जे नवरात्रीचे उपवास आपण पकडतो, उपवास म्हणजे मला वाटतं मी शालेय काळामध्ये काही शिकलो त्यावेळेस असं म्हटलं जायचं की जिस दिन खाने को नहीं मिला उस दिन उपवास. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला खायला नाही मिळालं तो दिवस आपण उपाशी राहतो, म्हणजे आपोआप आपलं उपवास करतो. परंतु शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, धर्मशास्त्रामध्ये, वेदशास्त्रामध्ये, आणि आपण जे काही पोथी वाचन करतो त्यात असं मांडलेलं आहे की विविध देवतांचे विविध काळातील येणारे उपवास जर आपण पकडले तर आपण ज्या कंडिशन मध्ये आहेत, आपली जी स्थिती आहे, आपली आर्थिक स्थिती, आपली मानसिक स्थिती, आपली आरोग्याची स्थिती, त्या स्थितीतून बऱ्यापैकी वर येण्यासाठी आपल्याला हे उपवास सपोर्टिंग ठरतात. म्हणजे आपल्याला देवदेवतांचा आधार मिळतो, त्यांचा एक आशीर्वाद मिळतो. म्हणून मला या गोष्टीच्या माध्यमातून सांगायचं आहे की नवरात्रीचे उपवास आपण पकडतो, पण त्या नवरात्रीचे उपवास पकडण्यामागचा अर्थ काय, नवरात्रीचे उपवास आपण जे धरतो त्या उपवासा मागचा म्हणजे धार्मिक शास्त्राच्या माध्यमातून फायदा काय, तर त्या संदर्भातली आपण गोष्ट पाहतोय. नवरात्रीच्या उपवासाचे फायदे किंवा नवरात्रीच्या उपवासाचे आपल्याला नवरात्रीचे उपवास कसे पकडावेत आणि त्याचे मिळणारे फायदे. ब्राह्मण साधू होता आणि त्या ब्राह्मण साधूचं आदिमाया आदिशक्तीवरती खूप प्रेम होतं. त्या देवी मातेचा तो खूप सकाळ संध्याकाळ नामस्मरण करायचा आणि भक्ती करायचा. आणि योगायोगाने काय झालं की त्याची एक 10 वर्षाची मुलगी होती सुमती. तर सुमती काय करायची, आपले बाबा देवीची पूजा करायला बसले की अगदी लाडीवाणीपणे प्रेमाने आपल्या बाबांच्या सोबत येऊन बसायची आणि ती सुद्धा आदिमाया आदिशक्ती देवीची पूजा करायची. कालांतराने काय होतं, सुमती हळूहळू मोठी होत जाते आणि एके दिवशी तिचे बाबा पूजा करत असताना मात्र सुमती आपल्या मैत्रिणीबरोबर खेळत मग्न झाली होती आणि बाबा आपले पूजा करतायत हे तिच्या ध्यानातच राहिलं नाही. आणि खेळून झाल्यावरती ज्यावेळेस ती घरी आली तेव्हा हे ब्राह्मण साधू आहेत ते तिच्यावरती अगदी भडकले आणि त्यांचा क्रोध एवढा अनावर झाला की म्हणजे आपण म्हणतो की वडील असतात, आई असते, ते सहजासहजी आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारचे शाप देत नाही आणि कुठल्याही स्वरूपाचं त्यांच्याबद्दल वाईट बोलत नाही. कारण आपण आपल्या ज्या अपत्यांना जन्माला घातलेल्या आहेत त्यांचं भलं कसं होईल, आपल्या अपत्यांसाठी
आपल्या अपत्यांसाठी आई वडील पोटाला चिंता काढतात, स्वतःचा जीव देतात, परंतु आपल्या अपत्यांना ते काही चुकीचं बोलत नाही. परंतु इथे हे ब्राह्मण साधू एवढे क्रोधित होतात. कुठे गेली होतीस? तुला माहितीये ना ही वेळ आदिशक्ती आदिमायाच्या पूजेची आहे, मग तू पूजेला का आलीस नाही? मी नामस्मरणाला बसलो, तू का आलीस नाही? खेळण्याच्या नादात वेळ कसा निघून गेला हे मला कळलंच नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी सुद्धा आदिशक्ती आदिमायाची भक्ती करते आणि मनातून मी तिची भक्ती करते ना. एवढ्यात तो ब्राह्मण साधू म्हणतो की मी तुला श्राप देतो, तुला कुष्ठरोग्याने भरलेला नवरा मिळेल, तुझं जीवनसाथी कुष्ठरोग्याचं असेल आणि तुझं आयुष्य त्याच्या कुष्ठरोग्याची सेवा करण्यातच निघून जाईल, तू कधीही सुखी राहणार नाही. असं तो आपल्या वडिलांना असं तो साधू आपल्या मुलीला म्हणतो. मात्र ती मुलगी थोडीशी अश्रू तिच्या डोळ्यामध्ये येतात आणि ती म्हणते, बाबा आज तुम्ही माझे पिता आहात, तुम्ही मला जन्म दिलात, परंतु माझ्यासाठी एका छोट्याशा चुकीसाठी तुम्ही मला एवढा मोठा श्राप दिला. हरकत नाही बाबा, माझे कर्म खूप चांगले आहे, माझी भक्ती खूप चांगली आहे, ती साक्षात देवी मातेला आदिशक्ती आदिमायाला माहिती आहे. माझे जर कर्म चांगले असतील तर तुमच्या श्रापामुळे मला काहीच होणार नाही, माझे कर्म चांगले असतील तर देवी मातेच्या आशीर्वादाने मला चांगलंच होईल. तेवढ्यात तो अजून भडकतो आणि काही कालांतराने एका कुष्ठरोग्यासोबतच त्या आपल्या मुलीचं लग्न करून देतो. मुलगी मात्र फार रडते की माझ्या वडिलांनी हे जाणून बुजून केलं. आणि हा ब्राह्मण साधू खूप खुशीत असतो की मी जे तिला बोललो ते मी करून दाखवलं. आणि काय आपल्या त्या पतीसोबत ती जात असते, पतीसोबत जंगलातून जात असताना म्हणजे पतीच्या गावी जात असते. त्यावेळेस काय होतं की जंगलामध्ये ती एक देवी तिच्या समोर आणि तिच्या नवऱ्यासमोर म्हणजे अवतरते आणि ती म्हणते की हे देवी माते तू कोण आहेस, तू कुठली देवी आहेस? तर जिची तू मनोभावे भक्ती केलीस, जी वडिलांनी तुला श्राप दिल्याच्या नंतर जिच्या पूजेबद्दल जिच्या भक्तीबद्दल तू आत्मविश्वासाने बोललीस, तीच मी तुझी आदिमाया आदिशक्ती. घाबरू नकोस, मी तुला अशी दुःखी कष्टी राहू देणार नाही. त्यावेळेस सुमती ह्या देवीच्या तोंडून वाक्य ऐकून सुखावते आणि म्हणते, देवी माता मला सांग बरं की माझ्या वडिलांनी हे कुष्ठरोग्याबरोबर माझं लग्न का लावून दिलं? का माझ्या आयुष्यामध्ये अशी गोष्ट आली? मी त्यांची सेवा करेन, मला माझा पती माझा जीवनसाथी या नात्याने मी त्यांची सेवा करेन, पण जाणून बुजून माझ्या वडिलांनी हे का केलं आणि माझ्या आयुष्यात हे भोग का आले? त्यावेळेस देवी माता म्हणते की एक लक्षात ठेव, आपण जो हा जो आपला जन्म असतो, ह्या जन्मी आपण जे कार्य करतो, आपण जे सुख भोगतो, आपण जे दुःख भोगतो, हे ह्या जन्माचे भोगत नसतो. तर पूर्वी जन्मी म्हणजे गेल्या जन्मी आपण जे कर्म केलेले असतात त्या कर्माचे फळ, त्या कर्माचे भोग आपण ह्या जन्मी भोगत असतो. आणि तुला हे जे भोग तुझ्या वाट्याला आलेले आहेत ते ह्या जन्माचे नाही, ते तुझ्या गेल्या जन्माचे भोग आहेत. गेल्या जन्मी तुझा हा कुष्ठरोगी पती आणि तू हा होता भिल्ल आणि तू त्याची पत्नी होतीस. परंतु हा वाईट विचारांचा होता, याने एकदा चोरी केली आणि राजाच्या अधिकाऱ्यांनी या भिल्लाला आणि त्याच्या पत्नीला म्हणजे तुला गेल्या जन्मी पकडलं आणि दोघांनाही त्यांच्या कैदेमध्ये ठेवलं. आणि योगायोगाने ते दिवस होते नवरात्रीचे आणि त्या दरम्यान 9 रात्र तुम्हाला त्यांनी केवळ पाण्यावरतीच ठेवलं, तुम्हाला अन्न पाणी फळ काही दिलं नाही. आणि तुमचं त्या 9 रात्रीमध्ये कळत न कळत उपवास घडले आणि त्याच्यानंतर राजाला दया आली आणि त्या भिल्लाला आणि त्याच्या पत्नीला सोडण्यात आलं. ते गेल्या जन्मी तुझ्याकडून जे कळत न कळत उपवास घडले, उपवास 9 दिवसाचे होते आणि तेव्हाच मी तुला प्रसन्न झाले होते. आता बोल, गेल्या जन्मी तुझ्याकडून जे उपवास घडले होते त्याचं फळ तुला ह्या जन्मी मिळणार आहे, तुला काय पाहिजे? की माझ्या नशिबात माझा कुष्ठरोगी पती मला हवाय, परंतु याच्या कुष्ठरोग्या आजारावरती काही निवारण आहे का? त्यावेळेस देवी माता म्हणते की अगं 9 दिवसाचं कळत न कळत तुझ्याकडून उपवास घडलेला आहे, 1 दिवसाचं पुण्य जर तू जरी दिलंस तुझ्या पतीला तरी तुझ्या पतीच्या अंगावरून कुष्ठरोग निघून जाईल. 8 दिवस काय होईल? ती म्हणते की देवी माते, जर तुम्हाला आशीर्वाद देतच असतील तर माझ्या पतीच्या अंगावरून कुष्ठरोग निघून जाऊ दे. आणि देवी माता तथास्तु म्हणते आणि क्षणार्धात काय होतो, तिचा पती जो कुष्ठरोगाने भरलेला असतो तो एक साक्षात मदनाचा पुतळा म्हणून तिच्या समोर उभा राहतो आणि ती आपल्या पतीच्या अशा पाया पडते. दोघे नवरा बायको पती पत्नी देवी मातेचे पाया पडतात आणि पुढे ती म्हणते, देवी माते माझे 8 दिवसाचं पुण्य राहिलंय, मला बाकी काही नको, जे आम्ही
करू कार्य करू, त्या कार्यात आम्हाला यश दे, आम्ही जी मेहनत करू त्याच्यात यश दे आणि तुझी भक्ती करण्याची ताकद दे. आम्ही दोघे नवरा बायको तुला कधीच विसरू शकणार नाही, अशी आमच्या आमच्या मनामध्ये शक्ती दे. तर देवी माता म्हणते की अगं 8 दिवसाची उपवासाचं फळ बाकी आहे. पुढच्या काळामध्ये तुला एक सुंदर असं बालकाला तुम्ही जन्म देणार आहात आणि ते सुद्धा फळ तुझ्या त्या 8 दिवसाच्या उपवासातही एका दिवसाचं फळ असेल, असं म्हणून देवी माता अंतर्धान पावते. दोघेही देवी माताला नतमस्तक. मित्रांनो, ही गोष्ट इकडे संपली. मग या गोष्टीतून आपल्याला घ्यायचं काय आहे? बघा, कळत न कळत 9 दिवसाचे उपवास घडले आणि माझ्या ताई, माई, अक्का, भगिनी, स्त्री, पुरुष देवी मातेचे 9 दिवस उपवास पकडतात. मग तुम्ही म्हणणार आम्हाला काय फळ मिळालं? तर मित्रांनो, ताईंनो, माईंनो आणि अक्कांनो, ज्यावेळेस तुमच्या आयुष्यात कळत न कळत कुठेतरी संकट येतात, मग ते आजारपणाचं संकट असेल, नोकरीचं संकट असेल, विवाहाचं संकट असेल, नोकरीमध्ये बढती मिळण्याचं संकट असेल, काही असेल, परीक्षेचं संकट असेल, कुठे ना कुठे तुमच्या संकटाला काय कोणीतरी धावून येतो, ते म्हणजे देवी मातेचा आशीर्वाद असं म्हणायला हरकत नाही. तर मित्रांनो, 9 दिवसाचे उपवास नवरात्रीत का करतात आणि त्याचं फळ देवी माता तुम्हाला ह्या जन्मी सुद्धा आणि तुम्हाला पुढच्या जन्मी सुद्धा कसे देते हे आपल्याला कळलं. तर मला माहिती ही गोष्ट ऐकण्याच्या अगोदर बरेचसे ताई, माई, अक्का आणि माझे बंधू भगिनी नवरात्रीचे उपवास करतात. मी नवरात्रीचा उपवास करतो. तर त्याचं फळ मलाही मिळालेलं आहे आणि तुम्हालाही नक्कीच मिळालं असेल. आठवून बघा, आणि मिळालं नसेल कुठेतरी अडीअडचणी सापडल्याच्या नंतर देवी तुमचं त्याचं फळ तुम्हाला नक्कीच देईल आणि त्या अडीअडचणीतून तुम्हाला नक्कीच. तर मित्रांनो, ताईंनो, माईंनो आणि अक्कांनो, नवरात्रीचे उपवास कसे करावे आणि त्याचे फळ काय मिळतं ही गोष्ट आपल्या सगळ्यांना आवडली असेल तर नक्कीच इतरांना फॉरवर्ड करा आणि कशी वाटली गोष्ट कमेंट्स करून सांगा.